मंडळी पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तर पूर्वेचं ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जातं. आणि याच पुणे विद्यापीठातून आज एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकीकडे देशभरात पेपर लीक आणि विद्यार्थी आंदोलनाची चर्चा सुरू असताना पुणे विद्यापीठात चक्क 3 लाख रुपयांना बीकॉमची बनावट डिग्री विकल्याचं उघड झालंय. आणि विशेष म्हणजे या प्रकरणात विद्यापीठाच्याच एका अधिकाऱ्याचं नाव देखील पुढे आलंय. हा सगळा प्रकार एका सामान्य रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे उघड झालाय. हे प्रकरण नेमकं काय आहे, यात कोण कोण सामील आहे आणि हे उघड कसं झालं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते एका सामान्य रिक्षा चालकापासून. एबीपीने दिलेल्या बातमीनुसार महेश कदम हे आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पुढे काय करायचं याची माहिती घेण्यासाठी पुणे विद्यापीठात गेले होते. तिथे त्यांची भेट झाली विद्यापीठातील वित्त आणि लेखा विभागातील रमेश मुखेकर या अधिकाऱ्यांशी. मुखेकर हे याच विभागात सहाय्यक विभाग अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर काम करत होते. कदम यांनी केलेल्या आरोपानुसार मुखेकर आणि त्यांच्या काही साथीदारांनी कदम यांना एक आकर्षक अशी ऑफर दिली. ऍडमिशन घेऊन पुढे 3 वर्ष परीक्षा, अभ्यास, हजेरी हे सगळं करत बसण्यापेक्षा फक्त 3 लाख रुपये द्या आणि डायरेक्ट बीकॉमची पदवीच घेऊन जा. म्हणजे बाहेर सगळीकडे विद्यार्थी पेपर फुटी विरोधात आंदोलन करतायत, सरकार त्यासाठी नवीन कायदा आणायच्या तयारीत आहे आणि युनिव्हर्सिटीमध्ये बसलेले अधिकारी ही सगळी सिस्टीमच बायपास करायची आयडिया देत आहेत. फक्त पैसे द्या आणि पदवी घ्या, ना अभ्यासाचं टेन्शन, ना पेपरचं, ना पेपर फुटण्याचं. असं कदम यांना 3 लाखांमध्ये डिग्रीची ऑफर मिळाली, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. शेवटी थोडंफार बार्गेनिंग करून हा व्यवहार 1.5 लाखांवर फायनल झाला. आता विद्यापीठातील अधिकारीच हे सांगतोय म्हणल्यावर यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा हे किती बेकायदेशीर असेल याचा कदम यांना अंदाज आला नसावा. त्यांनी मग टप्प्याटप्प्याने पैसे दिले. पहिल्या टप्प्यात 50,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 20,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 70,000 रुपये त्यांनी दिले. त्यानंतर त्यांना आपल्या मुलाच्या नावाची पदवीच्या पहिल्या 2 वर्षांची मार्कशीट मिळाली. कोणत्या तरी कॉलेजच्या नावाने ही मार्कशीट तयार करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी डिग्रीची मागणी केल्यानंतर बीकॉमच्या डिग्रीचं डिजिटल सर्टिफिकेट त्यांना पाठवण्यात आलं. आणि इथेच खरा घोळ झाला. कदम यांना मिळालेल्या डिग्रीवर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असा उल्लेख होता. सरकारने काही वर्षापूर्वी विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं केलंय. सर्टिफिकेटवर ही एक चूक लक्षात आणून दिल्यानंतर लगेच त्यांना सर्टिफिकेटमध्ये बदल करून देण्यात आला आणि उरलेल्या पैशांची मागणी केली. तिथेच त्यांना सगळा घोळ लक्षात आला. दुसऱ्या एका बातमीनुसार कदम यांनी असाही आरोप केलाय की त्यांना 4 वेगवेगळ्या वर्षांची वेगवेगळी प्रमाणपत्र दाखवण्यात आली होती. एकंदरीतच हा सगळा प्रकार किती संशयास्पद आणि तकलादू आहे हे दिसून येते. हा सगळा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच कदम यांनी थेट विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. पण इथे आणखीन एक आरोप करण्यात आलाय. कदम यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली होती, पण त्यानंतर जवळपास महिनाभर प्रशासनाने या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यानंतर कदम यांनी सामाजिक कार्यकर्ते धम्मरत्न गायकवाड यांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. आता प्रकरण उघड झाल्यानंतर आणि एकूणच दबाव वाढल्यानंतर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे आणि अधिकृतपणे आपली भूमिका देखील मांडली आहे. विद्यापीठाच्या निवेदनात असं म्हटलंय की बनावट प्रमाणपत्र आणि पदवीचं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. यातून सदर विद्यार्थ्याची आर्थिक फसवणूक देखील झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने या प्रकरणाची सत्यता आणि त्याची व्याप्ती तपासण्यासाठी एक सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी ही माहिती दिली. आता या संपूर्ण प्रकरणाकडे थोडं व्यापक दृष्टिकोनातून बघूया. हे प्रकरण अशा वेळी समोर आलंय जेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा विविध रँकिंगमध्ये खालावत असल्याचं आधीच निदर्शनास आलं होतं. त्यातच काही काळापूर्वी प्राध्यापक भरतीमध्ये देखील गैरप्रकार झाल्याचं प्रकरण गाजलं होतं. आणि आता चक्क विद्यार्थ्याला बनावट पदवी विकल्याचा हा प्रकार समोर आल्यामुळं विद्यापीठाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय असं म्हणता येईल. एक शासकीय नामांकित विद्यापीठ जिथं हजारो विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत घेऊन, अभ्यास करून, परीक्षा देऊन पदवी मिळवतात, तिथेच आतल्या आत असे व्यवहार होत असतील तर सामान्य विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या व्यवस्थेवर कसा विश्वास राहील, हा मोठा प्रश्न आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे प्रकरण उघडकीस आलं कारण एका रिक्षा चालकाने सतर्कता दाखवली आणि प्रमाणपत्रावरचं नाव बारकाईनं तपासलं. जर त्यांनी हे लक्षातच घेतलं नसतं तर कदाचित हा बनावट व्यवहार कधीच उघडकीस आला नसता. आणि अशा पद्धतीने आणखी किती विद्यार्थ्यांना बनावट पदव्या देण्यात आल्या असतील, हा प्रश्न देखील अनुत्तरितच राहतो. सध्या तरी या सगळ्या प्रकरणाची फक्त चौकशी सुरू असल्यामुळं अजून तरी प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्याचं समोर आलेलं नाहीये. सत्यशोधक समितीचे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होईल. पण मंडळी, सगळ्या शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या अशा प्रकरणांमध्ये फक्त चौकशी समित्या नेमून भागणार आहे की खरंच ठोस कारवाई होणार आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.